तर विद्यार्थी मित्रांनो, आपण मोल कन्सेप्ट बद्दल डिस्कस करत आहोत. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण मोल म्हणजे काय आणि त्याच्याशी रिलेटेड 3 फॉर्म्युले बघितले. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्यावरचे काही सिंपल न्यूमरिकल्स बघितले आणि आजच्या व्हिडिओमध्ये थोडे हायर लेवलचे मोल कन्सेप्टवरचेच आपण न्यूमरिकल्स बघणार आहोत. तर आता याच्यामध्ये त्या पिक्चरमध्ये जे दिसते तो 3ऱ्या नंबरचा न्यूमरिकल आपण बघू. तो न्यूमरिकल काय म्हणते, कॅल्क्युलेट दी व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन रिक्वायर्ड फॉर कंप्लीट कंबशन ऑफ 0.25 मोल ऑफ मिथेन ॲट STP. म्हणजे आता आपल्याला मिथेनच्या कंबशनची इक्वेशन इथं लिहावं लागणार आहे आणि त्याच्यामधून त्याची स्टायकिओमेट्री इक्वेशनची काय आहे ते हे बघून मग 0.25 मोल मिथेन बर्न करण्यासाठी किती ऑक्सिजन लागेल हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता या न्यूमरिकल 3 मधलं आपण ते रिक्वायर्ड इक्वेशन जे आहे ते इक्वेशन पहिल्यांदा लिहू. मिथेनचा फॉर्म्युला काय आहे, CH4 आहे. कंबशन म्हणजे काय असते, कॉम्बिनेशन विथ ऑक्सिजन, फॉर्म्युला O2. आणि कंबशनमध्ये काय होत असते, कार्बनचं कार्बन डायऑक्साईडमध्ये रूपांतर आणि हायड्रोजनचं वाटरमध्ये. आता हे बॅलन्स करण्यासाठी इकडे 1 कार्बन आहे, एकच CO2 तयार होईल. इथे 4 हायड्रोजन आहेत तर 2 H2O तयार होतील. म्हणजे आपल्याला हे असं. आता ऑक्सिजन बॅलन्स करायचं, प्रॉडक्ट साईडला 2 आणि 2 4 ऑक्सिजन ॲटम आहेत, इकडे 2च आहेत. मग आपल्याला ऑक्सिजन मॉलिक्यूलची संख्या किती घ्यावी लागेल, 2 घ्यावं लागेल. मग आता या इक्वेशनवरून आपल्याला काय लक्षात येते, जर 1 मोल मिथेन असेल तर 2 मोल ऑक्सिजन लागते. आता न्यूमरिकलमध्ये काय सांगितलं, 0.25 मोल मिथेन आहे म्हणते. तर आता या ठिकाणी काय दिसायला, 1 मिथेन असेल तर 2 ऑक्सिजन. तर आपण काय म्हणू शकतो, हे 0.25 मोल मिथेन आहे तर त्याच्या डबल ऑक्सिजन लागेल. म्हणजेच किती होईल, तो 0.5 मोल ऑक्सिजन इथं लागणार आहे. आता आपल्याला न्यूमरिकलमध्ये विचारलं काय, आपल्याला काय विचारलं, व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन विचारलेलं आहे. मग आपल्याला मोल मिळालेला आहे, मग मोलवरून व्हॉल्यूम काढायचं. त्याचा फॉर्म्युला कसा आहे, हा फॉर्म्युला N = V0 डिवायडेड बाय 22.4 हा फॉर्म्युला आहे. मग आपल्याला नंबर ऑफ मोल्स दिलेला आहे, आपल्याला V0 काढायचा आहे. मग आता हे फॉर्म्युला काय होईल, V0 = हे N × 22.4 होईल. मग आता N आपल्याला माहीत आहे किती आहे, 0.5 आहे × 22.4. मग हे किती होते, 11.2. आणि हे युनिट कोणतं असणार आहे, लिटर, किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, DM³. म्हणजेच काय होणार आहे, 0.5 मोल मिथेन कम्प्लिटली बर्न करण्यासाठी 0.5 मोल ऑक्सिजन लागणार आहे. आणि 0.5 मोल ऑक्सिजन म्हणजेच किती होते, तर 11.2 लिटर किंवा 11.2 DM³ ॲट STP हे त्याचं ॲन्सर असणार आहे. त्यानंतर पुढचा न्यूमरिकल आपण बघू. पुढच्या न्यूमरिकलमध्ये आपल्याला चौथा न्यूमरिकल, त्याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, कॅल्क्युलेट दी व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन रिक्वायर्ड फॉर कंप्लीट हायड्रोजनेशन ऑफ 0.25 DM³ ऑफ इथाईन ॲट STP. आता आपल्याला याच्यामध्ये रिॲक्शन दिलेली आहे, ती आहे हायड्रोजनेशन रिॲक्शन आहे. आता हायड्रोजनेशन म्हणजे काय असते, ॲडिशन ऑफ हायड्रोजन असते. म्हणजे या चौथ्या न्यूमरिकलमध्ये आपल्याला हायड्रोजनेशन म्हणजे ॲडिशन ऑफ हायड्रोजन. कोणाचं हायड्रोजनेशन, इथाईनचं. इथाईनचा फॉर्म्युला काय, इथाईन म्हणजे ॲसिटिलीन, फॉर्म्युला CH ट्रिपल बॉन्ड CH अशा टाईपचा. आणि हायड्रोजनेशन म्हणजे काय असते, ॲडिशन ऑफ H2. आता याच्यामध्ये
2 पाय बॉन्ड आहेत, ट्रिपल बॉन्ड आहे कार्बन कार्बनमध्ये. मग 1 पाय बॉन्डला 1 H2, 2 पाय बॉन्डला 2 H2, म्हणजे इथं 2 H2 घ्यावं लागेल. आणि याचं हायड्रोजनेशन झाल्यानंतर जो प्रॉडक्ट मिळेल तो काय असणार आहे, CH3 सिंगल बॉन्ड CH3. म्हणजे इथाईनमध्ये हायड्रोजन ॲड केल्यानंतर इथेन मिळते. मग याची स्टायकिओमेट्री काय सांगते, हा 1 मोल इथाईन असेल तर 2 मोल हायड्रोजन लागते. हे 1 मोल आहे. तर आता आपल्याला न्यूमरिकलमध्ये काय दिलेलं आहे, कंप्लीट हायड्रोजनेशन ऑफ 0.25 DM³ ऑफ इथाईन. म्हणजे इथं 0.25 DM³ अंडर सिमिलर कंडिशन ऑफ टेम्परेचर अँड प्रेशरला जर हे 0.25 DM³ असेल तर त्याच्या डबल हायड्रोजन लागणार, म्हणजेच किती होणार आहे, 0.5 मोल हायड्रोजन लागणार आहे. मग आता 0.25 मोल नाही, काय होईल ते व्हॉल्यूमचं युनिट, म्हणजे कोणतं, DM³. म्हणजेच याचा ॲन्सर काय असणार आहे, हे 0.25 DM³ इथाईनचं कंप्लीट हायड्रोजनेशन करण्यासाठी त्याच्या डबल हायड्रोजन लागेल, म्हणजे 0.5 DM³ हायड्रोजन लागेल. हे त्याचं उत्तर. त्यानंतर पुढचा न्यूमरिकल काय, कॅल्क्युलेट नंबर ऑफ मोल्स मॉलिक्युल्स ऑफ अमोनिया इन 5.6 DM³ ऑफ इट्स व्हॉल्यूम. आता याच्यामध्ये आता हा 5वा न्यूमरिकल आहे. काय, कॅल्क्युलेट नंबर ऑफ मोल्स आणि मॉलिक्युल्स काढायचं आहे. म्हणजे आपल्याला N कॅल्क्युलेट करायचं आहे आणि N म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्युल्स कॅल्क्युलेट करायचे आहेत. कशामधले कॅल्क्युलेट करायचे आहेत, हे 5.6 DM³ ऑफ इट्स व्हॉल्यूम. म्हणजे अमोनिया हा गॅस आहे, त्याचं व्हॉल्यूम 5.6 DM³ दिलेलं आहे. आता हे STP कंडिशनचंच दिलेलं आहे, न्यूमरिकलमध्ये दिलेलं नाही, पण तो STP कंडिशनचंच गृहीत धरून आपण करू. मग आपल्याला काय दिलेलं आहे, त्यांनी V0 दिलेला आहे. त्याच्यासाठी आपल्याला तो Nचा फॉर्म्युला आहे कोणता, N = V0 डिवायडेड बाय 22.4. मग आता हे V0 किती आहे, 5.6 आणि हे किती आहे, 22.4. तर हे आपण 1 म्हटलं तर हे 4 येते. म्हणजे 1/4 म्हणजेच काय होते, 0.25 मोल. मग आता आपल्याला Nची किंमत मिळाली, किती आलेली आहे ती, 0.25. आता हे नंबर ऑफ मॉलिक्युल्स काढायचं, त्याच्यासाठीचा फॉर्म्युला कोणता आहे, N × अव्हॅगॅड्रोज नंबर. मग आता हे N किती आहे, 0.25 आणि अव्हॅगॅड्रोज नंबर किती आहे, 6.022. म्हणजे आपण याला खाली लिहूत म्हटल्यास तर काय होते, हे 0.25 × 6.022 × 10⁻23 10⁻23. तर आता हे किती येणार आहे, म्हणजे 1/4 म्हणजे 1.5 0.55 × 10⁻23 एवढे काय होतील, ते मॉलिक्युल्स होतील, आहे की नाही. म्हणजेच आपल्याला नंबर ऑफ मोल्स मिळाले आणि
मॉलिक्युल्स मिळाले. म्हणजे इथं सुद्धा आपल्याला तो नंबर ऑफ मोल्सचा फॉर्म्युला आणि नंबर ऑफ मॉलिक्युल्सचा फॉर्म्युला वापरायला जमला. त्यानंतर पुढच्या याच्यामध्ये पुढचा 6व्या नंबरचा न्यूमरिकल काय, कॅल्क्युलेट नंबर ऑफ ॲटम्स ऑफ हायड्रोजन प्रेझेंट इन 5.6 ग्रॅम ऑफ युरिया. युरियाचं मोलार मास दिलेलं आहे. तर आता या 6व्या न्यूमरिकलमध्ये बघा काय काय आपल्याला कॅल्क्युलेट नंबर ऑफ ॲटम्स ऑफ हायड्रोजन प्रेझेंट इन 5.6 ग्रॅम ऑफ युरिया. म्हणजे आपल्याला काय केलेलं आहे, मास ऑफ युरिया दिलेला आहे. किती आहे, 5.6 ग्रॅम आहे. आता युरियाचा फॉर्म्युला काय आहे, हे NH2 हा फॉर्म्युला आहे. मग या युरियाचं मोलार मास काय होईल, तर कार्बन 1 आहे 12, नायट्रोजन 2 आहेत, 14 मास आहे एका नायट्रोजन ॲटमचं, म्हणजे ते 28 होईल. त्यानंतर 1 ऑक्सिजन आहे ते 16 होते, 4 हायड्रोजन आहेत ते 4 होते. मग हे 6 4 10 8 18 2 20, म्हणजे हे टोटल किती येते, 60 येते. म्हणजे 60 हे काय, मोलार मास आहे कोणाचं, युरियाचं. मग नंबर ऑफ मोल्स काढू शकतो आपण, कारण आपल्याला मास माहीत झालं, मोलार मास माहीत झालं. म्हणजे हा W/M हे फॉर्म्युला. मग आता हे W किती आहे, 5.6 आहे आणि हे 60 आहे. मग आता याच्यावरून आपल्याला N मिळते, ते किती होते, 0.0933 असं आपण लिहू शकतो याला. मग आता हे आपल्याला काय मिळालं, नंबर ऑफ मोल्स कशाचे, अमोनियाचे. आणि आपल्याला विचारलं काय, नंबर ऑफ ॲटम्स ऑफ हायड्रोजन विचारलं. मग आता एक मॉलिक्यूल असेल तर त्याच्यामध्ये 4 हायड्रोजन आहेत. मग 1 मोल युरिया असेल तर त्याच्यामध्ये 4 मोल हायड्रोजन असतील. म्हणजे जेवढे मोल त्याच्या 4 टाइम्स काय असणार आहेत, हायड्रोजन असणार आहे. तर मग आता याला आपल्याला हायड्रोजनची संख्या काढायची, तर त्याच्याबरोबर काय होईल, नंबर ऑफ मोल्स ऑफ युरिया 933 इंटू ॲटॉमिसिटी ऑफ हायड्रोजन इन युरिया ती किती आहे, 4 आहे. मग याचं मल्टिप्लिकेशन किती होईल, तर ते काय, हे जे आलेला प्रॉडक्ट जो असणार आहे तो काय असणार आहे, नंबर ऑफ मोल्स ऑफ हायड्रोजन ॲटम असणार आहे. मग ते किती व्हायलेत, 0.372 मोल्स ऑफ हायड्रोजन असं म्हणू शकतो. आता एवढे मोल्स जर हायड्रोजन असतील तर त्याचं टोटल ॲटम्स किती असतील, तर मोल इंटू अव्हॅगॅड्रोज नंबर. म्हणजे एवढे मोल ॲटम आहेत, मग याला 6.022 इंटू 10⁻23 मल्टिप्लाय करायचं. म्हणजेच आपल्याला नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम काढायचे असतील तर त्याच्याबरोबर काय होणार आहे, हे म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी हा फॉर्म्युला वापरायचा आहे. कोणता, नंबर ऑफ ॲटम्स काढायचे आहेत. तर नंबर ऑफ मोल्स किती झालेले आहेत हायड्रोजन ॲटमचे, 0.372 आणि अव्हॅगॅड्रोज नंबर किती आहे, 6.022 इंटू 10⁻23. मग हे कॅल्क्युलेशन किती होते, 2.24 इंटू 10⁻23 एवढे हायड्रोजन ॲटम त्या 5.6 ग्रॅम ऑफ युरियामध्ये असणार आहेत. हे त्याचं ॲन्सर. त्याच्यानंतर ऑल्सो कॅल्क्युलेट नंबर ऑफ ॲटम्स ऑफ नायट्रोजन, कार्बन अँड ऑक्सिजन म्हटलेलं आहे. मग आता
नायट्रोजन एकच आहे, कार्बन एकच आहे, ऑक्सिजन एकच आहे त्याच्यात, म्हणजे त्या सगळ्यांचे नंबर ऑफ मोल्स किती होणार आहेत, हे एवढेच होणार आहेत. किती? हे 0.0933 एवढे मोल. मग तेवढेच मोल कार्बनचे, तेवढेच मोल नायट्रोजनचे, तेवढेच मोल ऑक्सिजनचे. मग यालाच आपल्याला काय करावं लागणार आहे, त्या अव्हॅगॅड्रोज नंबरनं मल्टिप्लाय करायचे. म्हणजे आपल्याला काय म्हणायचं जमते, जेवढे कार्बन आहेत तेवढेच काय असणार आहेत, नायट्रोजन असणार आहेत, तेवढेच काय असणार आहेत, ऑक्सिजन असणार आहे. हे किती असतील तर 0.0933 मोल असतील. मग हे किती आटम असतील म्हटलं तर या मोलला अव्हॅगॅड्रोज नंबरनं मल्टिप्लाय करायचं. म्हणजेच काय करावं लागणार आपल्याला, नंबर ऑफ कार्बन आटम, नंबर ऑफ ऑक्सिजन आटम इज इक्वल टू नंबर ऑफ नायट्रोजन आटम इज इक्वल टू 0.0933 इंटू 6.022 इंटू 10⁻23 आणि हे येते 0.562 नियर अबाउट आणि इंटू 10⁻23 एवढे काय असणार आहेत, त्या नायट्रोजनची, कार्बनची आणि ऑक्सिजनची आटमची संख्या असेल. आणि कशामध्ये 5.6 ग्रॅम ऑफ युरिया. म्हणजे असं हे आपल्याला कॅल्क्युलेशन याच्यातलं जमलं पाहिजे. आता याच्यानंतर पुढचा जो न्यूमरिकल आहे तो न्यूमरिकल म्हणजे आता 8व्या नंबरचा ॲट STP काय म्हणतो तो न्यूमरिकल, कॅल्क्युलेट दी नंबर ऑफ, कोणता नंबर आहे तो, 7 नंबरचा न्यूमरिकल. कॅल्क्युलेट दी नंबर ऑफ आटम्स ऑफ कार्बन अँड ऑक्सिजन इन 72.5 ग्रॅम ऑफ आयसोप्रोपेनॉल. आता हे आयसोप्रोपेनॉल असो का एन प्रोपेनॉल असो, त्याचा फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला आपल्याला दिलेला आहे इथं. त्यामुळं तो फॉर्म्युला काय आहे, C3H7OH अशा टाईपचा फॉर्म्युला आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये याचं मोलार मास पण दिलेलं आहे, आपल्याला कॅल्क्युलेट करायची गरज नाही. म्हणजे याचं M दिलेलं आहे किती आहे, 60 आहे. आणि याचं मास दिलेलं आहे किती आहे, 72.5. मग याच्यावरून आपण नंबर ऑफ मोल्स काढू शकतो. N इज इक्वल टू W/M म्हणजे 72.5 डिवायडेड बाय 60. मग हे याच्यावरून आपल्याला नंबर ऑफ मोल्स मिळतील. किती असणार आहेत, हे 1.2083 एवढे मोल कशाचे आहेत, त्या आयसोप्रोपेनॉलचे. आणि त्याच्यामध्ये पुढे काय विचारलं, कॅल्क्युलेट नंबर ऑफ आटम्स ऑफ कार्बन, त्यानंतर ऑक्सिजन. तर आपल्याला हे सगळे मोल किती आहेत, 1.2083. तर एका त्या आयसोप्रोपेनॉलमध्ये 3 कार्बन आहेत. मग जेवढे मोल त्याच्या 3 पट कार्बन असणार आहेत. मग आता हे नंबर ऑफ मोल्स ऑफ कार्बन बरोबर काय होणार आहे, ही त्याचा नंबर ऑफ मोल आणि अटॉमिसिटी म्हणजे 1.2083 हे मोल इंटू 3 काय आहेत, एका मॉलिक्यूलमध्ये कार्बन आहेत. आणि मग ती किती होते, 3.6249 काय होणार आहेत, मोल कार्बन होणार. आणि याच्यातून त्याची संख्या जर काढायची असेल तर त्याला आपल्याला काय करावं लागेल, अव्होगॅड्रोज नंबरनं मल्टिप्लाय करायचं. म्हणजेच नंबर ऑफ कार्बन आटम्स म्हटलं तर 3.6249 हे नंबर ऑफ मोल्स इंटू 6.022 इंटू 10⁻23 असं. म्हणजे ही कॅल्क्युलेशन किती होणार आहे, 21.8291 एवढे काय असणार आहेत,
इंटू 10⁻23 ॲटम्स असतील, कोणाचे? कार्बनचे असतील. कशामध्ये? त्या प्रोपेनॉलमध्ये. अजून त्याच्यामध्ये काय काय विचारलेलं आहे? कार्बन झालं, नंतर हायड्रोजन. हायड्रोजन किती असणार आहेत? तर 1 मोलमध्ये 8 हायड्रोजन आहेत, म्हणजे जेवढे मोल आयसोप्रोपेनॉलचे आहेत त्याला 8 मल्टिप्लाय केल्यानंतर काय होणार आहे? हायड्रोजनचे ॲटम्स मिळतील. ते जवळपास किती? 9.66 इंटू 10⁻23 एवढे येतील. त्यानंतर अजून कशाचं विचारलेलं आहे त्याच्यामध्ये? कार्बन, ऑक्सिजनचं. ऑक्सिजन एकच आहे एका मॉलिक्यूलमध्ये, म्हणजे जेवढे मोल आयसोप्रोपेनॉलचे तेवढेच मोल कोणाचे होणार आहेत? ऑक्सिजनचे होणार आहेत. म्हणजे अशा पद्धतीनं हा न्यूमरिकल आपण सॉल्व करू शकतो. त्याच्यानंतर पुढचा जो आहे 8व्या नंबरचा, की जो ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे, ॲट STP 2 ग्रॅम हिलियम गॅस, की ज्याचा मोलार मास किती आहे? 4 आहे, ऑक्युपाईज ए व्हॉल्यूम. आता याच्यामध्ये आपल्याला मास ऑफ हिलियम दिलेला आहे, मोलार मासही दिलेला आहे. मग आता या 8व्या न्यूमरिकलमध्ये आपल्याला 8व्यामध्ये आपल्याला ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे. तर याच्यात आपल्याला काय करायचं म्हणते? आपल्याला 2 ग्रॅम हिलियम दिलेला, म्हणजे मास ऑफ हिलियम 2 ग्रॅम आहे आणि त्याचं मोलार मास किती आहे? 4 ग्रॅम पर मोल आहे. मग n बरोबर काय होते? 2/4 म्हणजेच काय होते? 0.5 मोल हिलियम. तर 2 ग्रॅम ऑफ हिलियम गॅस ऑक्युपाईज हे व्हॉल्यूम STP कंडिशनला. मग 1 मोल काय करतो? 1 मोल काय असते? 22.4 dm³. तर हाफ मोल किती असणार आहे? 11.2 असणार. म्हणजे याचं ॲन्सर कोणतं असणार आहे? हे बी असेल. त्यानंतर याचं ॲन्सर कोणतं झालं? हे बी झालं. नंतर 9मध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन 22.4 cm³ ऑफ नायट्रोजन. आता 22.4 dm³ जर नायट्रोजन असलं असतं तर आपण त्याच्यामध्ये ॲव्होगॅड्रोज नंबर म्हटलं असतं. मग आता याच्यासाठी फॉर्म्युला आपण अगोदर नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करू. नंबर ऑफ मोल्ससाठीचा फॉर्म्युला याच्यात काय दिलेलं आहे आपल्याला? व्हॉल्यूमवरून काढायचं. म्हणजे n = V0/22.4 dm³. cm³ असेल तर काय म्हणायचं म्हणते त्याला? हे असं म्हणायचं 22,400 cm³. मग आता याच्यात किमती ठेवू. ती V0 किती आहे? 22.4 cm³ डिवायडेड बाय 22,400. आता याला आपण असंही कॅल्क्युलेट करू शकतो. हे इथं पॉईंट दिला तर आपण इथं 10⁻³ हे 3 होते आणि इकडे हे -3 होते. म्हणजेच 1 × 10⁻³ म्हणजेच आपण याला 0.001 मोल असं लिहू शकतो. मग आता हे 0.001 मोल, मग त्याचे मॉलिक्युल्स किती होतील म्हटलं तर याला ॲव्होगॅड्रोज नंबरनं मल्टिप्लाय करायचं. म्हणजे यालाच आपण ॲव्होगॅड्रोज नंबरनं मल्टिप्लाय केलं तर काय होईल? हे 6.022 × 10⁻23 आणि हे -3 आणि हे +3 म्हणजे काय होते? 20 होते. म्हणजे काय होईल? 6.022 × 10⁻20 हे त्याचं ॲन्सर असणार आहे. कोणता याच्यामध्ये? हे पहिलं ए वालं.
हे त्याचं ॲन्सर होईल. आणि 10व्यामध्ये नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉटर इन 1 लिटर वॉटर विथ डेन्सिटी 1 ग्रॅम. आता याच्यामध्ये 1 लिटर वॉटर म्हणजे 1000 ml वॉटर होते आणि वॉटरची डेन्सिटी दिलेली आहे. 1 mlचं वजन 1 ग्राम आहे. म्हणजे आपल्याला थोडक्यात सरळ काय म्हणायचं म्हणते या ठिकाणी या 10व्या न्यूमरिकलसाठी, म्हणजे 1 लिटर वॉटर म्हणजेच काय असू शकते, 1000 ml वॉटर असू शकते. आणि 1000 ml म्हणजेच डेन्सिटी 1 असल्यामुळं काय होते, 1000 ग्रॅम होते. म्हणजे आपल्याला काय मिळालं, मास ऑफ वॉटर मिळालं, किती, 1000 ग्रॅम मिळालं. आणि मोलार मास वॉटरचं माहीत आहे किती आहे, ते 18 ग्रॅम पर मोल आहे. मग नंबर ऑफ मोल्स किती होतील, हे 1000 डिवायडेड बाय 18 आणि हे किती होते 55 पॉईंट, हे असं 555 येते, तर याला आपण 55.6 मोल असं लिहू शकतो. मग आता याचं आन्सर कोणतं होणार आहे, हे ए होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, असे आपल्याला न्यूमरिकल हे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जातात. याच्यासाठी सिंपल रिॲक्शन आपल्याला लिहा जमल्या पाहिजेत. ते मोलचे फॉर्म्युले 3 की ज्याच्यामध्ये आपण मासवरून नंबर ऑफ मोल, व्हॉल्यूमवरून नंबर ऑफ मोल्स आणि नंबर ऑफ मॉलिक्युल्सवरून नंबर ऑफ मोल्स आणि नंबर ऑफ मोल्सवरून नंबर ऑफ मॉलिक्युल्स काढायचे असतील तर ते n इंटू अवॅगॅड्रोज नंबर आणि नंबर ऑफ ॲटम्स काढायचे असेल तर n इंटू अवॅगॅड्रोज नंबर इंटू ॲटॉमिसिटी ऑफ दॅट एलिमेंट इन दॅट मॉलिक्यूल असे फॉर्म्युले वापरून हे न्यूमरिकल करू शकतो.